मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागाने कात टाकली आहे। माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे कार्यालय चकाचक झाले असून या विभागाने अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या विशेष कॅम्पमध्ये 27 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना समायोजनाद्वारे इतर शाळांवर नियुक्ती देण्यात आली। मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या उपक्रमामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आघाडी घेतली आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी विभागवार बैठका घेऊन या कामाला गती दिली। माध्यमिक शिक्षण विभाग या उपक्रमात मागे होता। मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी शिक्षण विभागाला भेट देऊन माध्यमिक शिक्षण विभागाला मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या उपक्रमातील 7 कार्यक्रम प्राधान्याने घेण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना दिल्या होत्या। यात माध्यमिक शिक्षण विभागासाठी रेकॉर्ड रूमची आवश्यकता होती। मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी माध्यमिकच्या रेकॉर्ड रूमसाठी जागा उपलब्ध करून दिली। त्यानुसार शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात अस्ताव्यस्त पडलेल्या फायली या रेकॉर्ड रूममध्ये हलवल्या। अस्ताव्यस्त दिसणाऱ्या फायली कार्यालयातून गायब झाल्याने शिस्तीचे दर्शन होत आहे। माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी उच्च न्यायालयातील सुनावण्यातील वेळ काढून माध्यमिक शिक्षण विभागात अतिरिक्त आलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी कॅम्प घेतला। यासाठी अतिरिक्त झालेले कर्मचारी आणि संस्था चालकांना बोलवण्यात आले। यात अतिरिक्त झालेल्या 21 कर्मचाऱ्यांना इतर शाळांवर नियुक्ती दिल्याचे शिक्षणाधिकारी जगताप यांनी सांगितले। या कॅम्पमध्ये अल्पसंख्याक शाळांच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्यायिक प्रकरणांबाबत मार्गदर्शन करण्यात आले। शिक्षणाधिकारी जगताप यांनी वेळ देऊन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे। माध्यमिक शिक्षण विभागाला कर्मचाऱ्यांची वानवा आहे। लवकरच कर्मचारी उपलब्ध करून दिले जातील असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।